नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज मी जे बोलणार आहे त्याने थोडंसं तुम्हाला राग येईल किंवा वाईट वाटेल, पण जे बँकावाली किंवा काय म्हणतात त्याला फायनान्सवाली शेतकऱ्याला कर्ज काही देऊ इच्छित आहेत. गाडी किंवा आपल्याला गाडी घ्यायची म्हणल्यावर त्याला लोन ते पास करीत आहेत. त्यांना शेतकरी एवढा कमजोर वाटतो का की ते हप्तेही फेडू शकणार नाही. तर मला एवढं सांगायचं आहे त्यांना की एक शेतकरी मनात आणलं ना काहीही करू शकतो. थोडक्यात मीच तुम्हाला माझ्याबद्दलच माहिती सांगते. तर आम्ही 2 वर्षापूर्वी ही जमीन दिसती ज्यात कांदा केला आहे ती आम्ही खरेदी घेतलेली आणि गेल्याच वर्षी 650 ते 700 पाईपाची पाईपलाईन ही आम्ही तळ्यावरून घरपोच आणलेली आहे. तर जे कर्ज फेडत नाही अशा लोकांना बँका फायनान्सवाली खूप पटकन म्हणजे कुठलीही शहानिशा न करता कर्ज देतात. पण तेच झालं शेतकऱ्याच्या बाबतीत. हा शेतकरी कर्ज इतकं फेडू शकतो का नाही. 7 आणि 8 लाखाच्या किमतीही शेतकऱ्याच्या करतात की एवढे 6-7 लाख रुपये शेतकरी फेडू शकतो की नाही. पण त्यांना एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याला खरंच खूप कमजोर समजता. आज तुम्हाला जमिनीचे भाव माहितीच आहे. तर जमिनीचे भाव काय चाललेले आहे. तर शेतकरी जर खरेदी घेऊ शकतो, एखादा एकर विकत घेऊ शकतो, 650 ते 700 पाईपाची पाईपलाईन ही आणू शकतो, तर एका गाडीचं लोन का फेडू शकत नाही. पण जे फायनान्सवाले आहेत किंवा बँकावाले खरंच शेतकऱ्याच्या बाबतीत असं करू नये की शेतकऱ्याला एवढं कमजोर समजू नये. त्यांच्याही फाईल कराव्यात. त्यांच्याही गाडी घ्यायच्या स्वप्न असतील किंवा काही कुठले बी ते त्या स्वप्नांना ही बँकावाल्यांनी साथ दिली पाहिजेत. तर शेतकऱ्याला एवढं कमजोर नका समजू. शेतकरी रोख कॅशही गाडी घेऊ शकतो, पण एवढं गुंतून पैसे गुंतून ठेवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या आखणे काय असतात. आज एकदम रक्कम न गुंतवता हळूहळू थोडी थोडी हप्त्यावर भरावी अशीच एवढीच अपेक्षा असते. पण त्याला काय करतं बँकावाले ही नाकारतात फायनान्सवाली. काय हरकत नाही. तर स्वप्न ही पूर्ण होणारच. टाईम लागू, वेळ लागू, पण स्वप्न ही शेतकरी पूर्ण करणारच. तर धन्यवाद.